चला यस थँक्यू. जाऊया मॅचकडे आपण. सामना क्रमांक अंतिम असेल आजच्या दिवसामधील आणि त्या सामन्याला मात्र सुरुवात होईल. ज्यांचा आवाज आपण ऐकलाच पूर्ण दिवसामध्ये नितेशजी पंडित सर इथून रजा घेत आहेत. पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच असेल शेवटची, दोन्ही टीमसाठी महत्वाची मॅच आहे. जिंकलात तर एक ना एक नामांकन तुम्हाला मिळेल, म्हणजे एका ना एका पारितोषिकावर तुमचं नाव कोरलं जाणार आहे. एका बाजूला नानोबा क्रिकेट संघ पारगाव, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय RS कोट नाका. चला सामना सुरू करा. हर्ष भोईर पहिला गोलंदाज कोटनाका टीम कडून वापरला जातोय. 3 षटकांच्या मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये काय घडतंय, किती धावा येतील, धावा कशा जोडल्या जातील पाहायचा. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर फटका मिसक्यूट झालाय. शॉर्ट पॉइंटला अगदी झेल टिपला जातोय आणि फलंदाज प्रीतम दलवी हा मात्र आजच्या दिवसामध्ये ज्याने 2 मॅच मध्ये चांगला खेळ केला तो प्रीतम दलवी बाद झालाय. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली, पहिल्याच बॉलवर सफलता मिळवली हर्षनं आणि पहिल्या बॉलवर मात्र पारगाव टीमला दिलाय धक्का. नेक्स्ट बॅट्समन पाहायला मिळतंय तिसऱ्या क्रमांकावर विघ्नेश पाटील. विघ्नेश आला या मैदानाच्या आतमध्ये, आपण पाहताय त्याला. यावेळेला पूर्णपणे झोकून खेळण्याचा प्रयत्न, गिरकी घेतली, गोल फिरले आणि फटका मात्र लेग बाईटची धाव. चेंडू बॅटवर आला नाही. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर एक सिंगल आणि या सिंगलनं मात्र धावसंख्येचा श्री गणेशा एक या धावेनं. एक चांगली स्पर्धा आपण पाहताय. मुंडकर रिअलिटी ट्रॉफी 2026 पाहायला मिळेल. या रिअलिटीचे आपण पाहिले तर सर्वा श्री योगेशजी मुंडकर अगदी त्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलंय तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि अगदी या स्पर्धेला आमचे सर्व आयोजक पाहायला मिळत आहेत, अगदी जबाबदारीनं पार पडतायत. चांगली संकल्पना त्यांची आणि त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. एक जबरदस्त स्पर्धा. रत्नदीप पाटील, भारत मुंडकर, निकेश मुंडकर, करण भोईर, ध्रुवेश भोईर, अर्जुन परदेशी असेल, विनायक मुंडकर, दिवेश मुंडकर, करण भोईर, सिद्धार्थ मुंडकर, हर्ष धमाले. परंतु या वेळेला काय फटका आहे बघा, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. बॅट्समनचं नाव आहे हितेश पाटील, ज्यानं पहिल्या मॅच मध्ये हा आकार माजवला होता. त्याचा तडाखा षटकार. हर्ष धमाले, पार्थ मुंडकर आणि भावेश मुंडकर हे सर्व पाहायला मिळत आहेत स्पर्धेचे आयोजक. परंतु पहिल्या मॅच मध्ये 50 सुद्धा ज्यानं कंप्लीट केली होती आणि या बॉलवर मात्र शांत ठेवलाय. डॉट चेंडूची समाप्ती. निर्धाव बॉल यालाय. डॉटनं चेंडू संपले. तब्बल या षटकामधील 4 बॉल, 1 षटक पॉवर प्ले. 8 क्षेत्ररक्षक आतमध्ये, 2 क्षेत्ररक्षक बाहेर, 9 क्षेत्ररक्षक आतमध्ये, 2 बाहेर पाहायला मिळत आहेत. या वेळेला स्विच इट केलाय, रिव्हर्स खेळले. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फील्ड केलंय, मिळाल्या पारगाव टीम आणि हितेशला 2 धावा. आणि या 2 मात्र धावसंख्येचा आलेख आपण पाहताय पोहोचला जातोय तो 9 या अंकावर. 9 ऑन अ बोर्ड. हर्ष भोईर पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर पाहायला मिळेल. चेंडू क्रमांक आपण पाहू शकाल शेवटचा असेल या षटकामधील
आणि त्याला हाताळण्यासाठी वेट अँड वॉच आणि त्याचबरोबर हाफ ट्रॅकवर होता, सक्सेसफुली खेळलाय, प्रॉपर स्ट्रोक आणि इथून मात्र यश मिळालं या बॉलवर. षटकार लांब उंच. घेऊ चौकाराच्या साह्यानं धावसंख्या स्कोर कार्डवर 19 धावा पाहायला मिळत आहेत. फिल्डिंग करत असताना स्टार्ट असणं महत्वाचं आहे, हालचाल महत्वाची आहे. कधी बॉल आपल्याकडे येईल हे सांगता येत नाही आणि या बॉलवर तेच घडलंय. मिस केला, बीट केला आणि चेंडू सीमा पार 4. विघ्नेशच्या बॅटमधून चौकार. पुन्हा एकदा केदार सज्ज झालाय. केदारचा हा बॉल जोरदार अपील पाहायला मिळत आहे. जोरदार अपील पाहायला मिळाला. पंच तटस्थ आहेत, अगदी पाहायला मिळत आहे. केदार यांचा अपील आपण पाहिला असेल. यष्टीरक्षकाचा सुद्धा अपील आपल्याला पाहायला मिळाला. संपर्क नाही आहे बॅट आणि चेंडूचा आणि त्यानंतर मात्र हा डॉट बॉल. पंचांची खूप मेहनतीचं काम आहे. अनुभवाचा वापर, त्याच्याबरोबर डिसिजन, या साऱ्या गोष्टी पाहायला मिळत असतात आणि प्रत्येक गोष्टीला अगदी सामंजस्यपणे हाताळणं हे अगदी काम पाहत आहे. यावेळेला आपण पाहता पायांमध्ये बॉल, फटका यावेळेला खेळलेत, परंतु या बॉलवर मात्र आपण पाहिलं असेल अडवण्याचा प्रयत्न सुरेख झालाय. कॅच मात्र नाही मिळाली, परंतु टीमसाठी धावा वाचवलेत. जो षटकार गेला असता त्याला 4 धावेमध्ये वाचवलाय आणि फक्त 2च धावा. 2 रन्स पाहायला मिळाल्या. 2 रन्सनं धावसंख्या 21 धावा, 21. 21 धावसंख्या. स्लोवर 1 व्हेरिएशन केलाय आणि त्या व्हेरिएशनचा फायदा उचललाय. पाहिलं, ओळखलं, प्रॉपर बॅटवर घेतलाय, स्वीट साऊंड ऑन साइडला उडवलाय. षटकार. कारण धावसंख्या 27 धावा. कोटनाका टीमच्या समोर याच धावेची गरज आहे, कारण एक बलाढ्य संघ आहे. बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे, तगडी बॅटिंग लाईनअप. दुसरीचा प्रयत्न सेकंड रन साठी सरसावलेत सेकंड रन साठी, परंतु सुरक्षित पोहोचलीत की नाही, रन्स कंप्लीट आहे का, फलंदाज सेफ आहे की बाद असेल, या साऱ्या गोष्टींचा प्रश्न अगदी तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल. तिसरे पंच आमचे पाहायला मिळतील. 24/1 स्क्रीनवर चेक केलं जाईल आणि तुमच्यापर्यंत तो डिसिजन पोहोचवला जाणार आहे.
डिसिजन पेंडिंग पाहिलं जात आहे, चेक केलं जात आहे. विघ्नेश सेफ आहे, बाद आहे, धाव कंप्लीट आहे की कोटनाका टीमला विकेट मिळेल. इट्स अ नॉट आउट. सेफ आहे कारण ज्या वेळेला आपण पाहत आहे अगदी एस टी रक्षकाच्या हातामध्ये बॉल आला, त्यानंतर त्यानं हिट केला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर किंचित आपण पाहिलं तर रेषेच्या पुढे फलंदाज पोहोचला होता. या साऱ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. परंतु त्यानंतर 2 धावा आल्या आणि या 2 मात्र धावसंख्या 29 धावा. छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो आणि त्या प्रत्येक गोष्टीला हाताळणं हे खूप कठीण काम आहे. 29 रन्स, 29 आणि त्यानंतर मात्र अक्रॉस द लाईन लॉंग लेगच्या दिशेनं येणारा हा मात्र दमदार षटकार. रिअल आपण पाहत आहे मुंडकर रियालिटी आणि या ट्रॉफीचा षटकार. खूप चांगलं संगीत आपण ऐकताय. ध्रुवेशला तुम्ही पाहू शकाल, आमचे माडी असतील. 2 षटकं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35 धावसंख्या 35. एक चांगला उच्चांक सध्या तरी मी म्हणेन जमवलंय. सध्या नानोबा क्रिकेट संघ पारगाव संघानं आर्य स्पोर्ट्स कोट नाका संघाच्या समोर. ज्या केदार भुईरला आपण पाहिलं बघा, धीरज ढमाले यांच्याकडून आमच्या ध्रुवेशसाठी दिवेश मुंडकर आमचे डीजे ऑपरेटर त्यांच्यासाठी ध्रुवेश 100 रुपयाचं पारितोषिक. मागणी 500ची बरोबर आहे, परंतु 100ला सुद्धा किंमत आहे. डीजे ध्रुवेश आपण पाहताय. या वेळेला आपण पाहताय हा चेंडू मात्र ऑन साईडला खेळला डीपमध्ये अलॉंग द कार्पेट. चांगली फिल्डिंग, एक सिंगल मिळाली. सिंगलने धावसंख्या 36 पाहायला मिळेल. आणि आयोजक दिलखुलास असले ना की स्पर्धेला अगदी मजा सुद्धा येत असते. सकाळपासून आम्ही आयोजक पाहताय व्यासपीठावर. अगदी कॉमेडी असेल, साऱ्या गोष्टी, अगदी हसणं असेल, या साऱ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. आणि चिंचपाडा म्हटलं तर या गोष्टी आपण बऱ्याच वर्षापासून पाहतोय. चिंचपाडा संघ म्हटला तर अगदी पूर्वीकाली आपण पाहिला तर काय जबरदस्त संघ होता चिंचपाडा. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल हा फटका आपण पाहताय. क्षेत्ररक्षक साहिलला आपण पाहताय. आमचे रोशन पाटील, अगदी उलटी टोपी ज्यांना आपण ओळखतो, काय त्यांचा सुद्धा खेळ सातत्यानं खूप चांगला खेळ आपण पाहत असतो. यंदाच्या वर्षामध्ये एक भन्नाट फॉर्ममध्ये संघ आहे आणि उद्या मात्र हा संघ खेळणार आहे. चला, बॉलिंग मार्कवर गोलंदाज सत्यम. या वेळेला फुल टॉस बसवल फेकून दिलाय सरळ मिड विकेटच्या वरतून आलाय. हा आणखी एक 7 धावेचा षटकार.
सत्यमचा हा पुढचा बॉल हेलिकॉप्टर लुक दिला जात आहे. काही जबरदस्त फटका, ताकदीचा प्रचंड वापर आणि आणखी एक आलाय हा मोठा फटका षटकार. त्या बॉलवर आलाय षटकार आणि षटकाराने धावसंख्या 50 धावा पूर्ण, अर्धशतक जोडलाय. 50 रन्स कंप्लीट. आता मात्र शेवटचे 2 बॉल, परंतु 10 मध्ये 34 अंकावर खेळतोय विघ्नेश पाटील. विघ्नेशनं आक्रमकता दाखवली, विघ्नेश आक्रमकता दाखवतोय, चांगला खेळ करतोय. आणखी एक पुण्यामध्ये दिलाय. विघ्नेशच्या बॅटमधून आला बॅक टू बॅक हा तिसरा षटकार आणि या स्पर्धेमधील चौथा खेळाडू ठरलाय तो म्हणजे षटकार हॅट्रिक करणारा विघ्नेश पाटील, मान फ्रॉम नानोबा क्रिकेट संघ पारगाव. सत्रामध्ये आता धावसंख्या जोडली 57 धावा. शेवटचा अंतिम या पूर्वार्धाचा खेळ 56 धावा आणि आता मात्र एक चेंडू शेवटचा बाकी आहे. शेवट कसा असेल? कोटनाका टीम, पारगाव टीम, शेवटचा बॉल. सत्यम प्रेशर पाहायला मिळत आहे. प्रेशरमध्ये अगदी आपण पाहिला असेल तर हा चेंडू आपण पाहिला प्रेशरमध्ये वाईट बॉल आणि 1+1 2 न मात्र 58 धावा. एक मोठा टार्गेट आता, एक चांगलं टार्गेट आता सेट केलंय सध्या तरी मी म्हणेन 58 धावा. परंतु अद्याप पहिली इनिंग सुरू आहे, दुसऱ्या इनिंगचा खेळ बाकी आहे. आज कोटनाका टीमनं सुद्धा जबरदस्त खेळ केलाय, त्यांची सुद्धा बॅटिंग लाईनअप मोठी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मग 60 होत आहेत, 65 होत आहेत की मग विचार केला तर 58, षटकाराला तर 64, बाउंड्री आली तर 62, विकेट सिंगल डबल की आणखी काही असेल या शेवटच्या बॉलवर. शेवटच्या बॉलवर स्विच इट प्रॉपर फटका कन्वर्ट केलाय आणि त्यानंतर मात्र पॉइंटच्या दिशेने आपण पाहिलं असेल खेळलेला फटका हितेश पाटीलच्या बॅटमधून 4. धावसंख्या 60+62 जमली, 62 धावा.
रेखाटली जातील. चला मॅचला सुरुवात. 3-2-1 लेट्स प्ले. सेकंड इनिंग शेवटची मॅच आणि त्यामधील दुसरं सत्र. 18 बॉल आणि 63 धावा. पहिला बॉल पॉवर प्लेचा पहिलाच बॉल आणि त्या पहिल्याच बॉलवर मात्र केदारने इरादे स्पष्ट केलेत. येते ऑन साइडला लॉंग ऑनच्या वरतून गोलंदाज प्रतीक तारेकर आणि त्याच्या पहिल्या बॉलवर 6 धावा. पहिल्याच बॉलवर जशास तसं उत्तर टिक फॉर टॅट. 6 धावेचा अकाउंट ओपन केलंय. वैयक्तिक सांघिक 6 धावा. पुढचा बॉल पाहायला मिळाला. हा चेंडू अवांतर वाईट. बॅट तर फिरवली होती, संपर्क झाला नाही. कनेक्शन झाला असता तर हा सुद्धा बॉल कदाचित सीमारेषेच्या बाहेर गेला असता. परंतु चांगला अगदी मी म्हणेन ना अवांतर बॉल आणि अवांतरनं धावसंख्या 7 अंकावर. वेगानं टाकलेला बॉल. पुढच्या बॉलवर पुन्हा एकदा सज्ज. प्रॉपर यॉर्कर. तितक्याच ताकदीनं फटका खेळलाय, खोदून काढलाय. रन्स घेण्याचा प्रयत्न. स्ट्राईकवर आपण पाहिलं असेल थ्रो केला होता. केदारला बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय. केदारसाठी जाळं रचलं जात आहे, कारण महत्त्वाची विकेट. ती विकेट जर मिळाली तर या मॅचवर पकड निर्माण करता येईल. केदार जर राहिला तर शेवटपर्यंत हा सामना अगदी मग दोन्ही संघाच्या बाजूना. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये शेवटपर्यंत भागीत करणं चुकीचा. यावेळेला आपण पाहत आहे अगदी खेळण्याचा प्रयत्न केला होता. फिल्डिंग आहे. चांगली फिल्डिंग विपुलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फटका अडवलाय आणि या बॉलवर मात्र डॉट चेंडू. अनुभवाचा वापर. फिल्डिंग चांगली विपुलला आपण पाहू शकाल. आणि कारण फिल्डिंग सुद्धा तितकंच महत्त्वाचा पार्ट आहे क्रिकेटमध्ये. कारण गोलंदाजी होते, फिल्डिंग जर चांगली झाली नाही तर मग बऱ्याचशा काही गोष्टी चुकीच्या होत आहेत. परंतु या वेळेला अडवायचं होतं, अडू शकले नाही, चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. गॅपला भेदला जात आहे आणि लॉंग ऑफ मध्ये येणारा हा सर्कलच्या ओव्हरमध्ये चौकार. पुढच्या बॉलवर मात्र काहीशी वेगळ्या पोझिशनने खेळण्याचा प्रयत्न झाला. तिकडे क्षेत्ररक्षक आपण पाहताय थोडंसं गिरकी घेत राहिले. विपुलला आपण पाहताय आणि पुन्हा एकदा शेवटच्या मुवमेंटला चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर निघून चाललाय. केदारच्या बॅटमधून कोट नाका टीमसाठी येणारा आणखी एक चौकार. सरासरी 21ची राखायची आहे. या बॉलवर जर 4 आल्या तर 21ची सरासरी राखली जाईल. आणि अशा परिस्थितीमध्ये आता जर आपण पाहिलं असेल शेवटचा अंतिम बॉल कसा असेल, शेवटचा अंतिम बॉल कोणत्या टीमसाठी महत्त्वाचा असेल, चांगला असेल, इथून हाताळलं जाईल प्रतीकच्या माध्यमातून. शेवटच्या बॉलवर अगदी काय घडत आहे, शेवट कसा असेल या पॉवर प्लेच्या षटकाचा. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवर मात्र विकेट प्राप्त केली. महत्वाची विकेट. त्या विकेटसाठी प्रयत्न खूप केला गेला, प्रयत्न यश आलंय शेवटच्या बॉलवर. आणि नानोबा क्रिकेट संघ पारगाव सध्या मी म्हणेन केदारला बाद केल्यानंतर सध्याच्या घडीला फ्रंट फुटवर पाहायला मिळेल. आता बॉल राहिले तब्बल 12 चेंडू आणि 12 मध्ये विनिंग कॅल्क्युलेशन राहिलंय ते म्हणजे 46 धावसंख्या.
12 चेंडू आणि आता 46 अंकाची गरज आहे. 12-46 म्हटलं तर मग आता प्रति षटकामागे आता 23ची सरासरी. संध्याकाळच्या सत्रामध्ये कधी कधी सरासरी आपण पाहिली तर अंगलट येत असते. धावा जर जास्त असल्या तर त्या धावा चेस सुद्धा होताना कधी कधी डोकेदुखी होती आहे. परंतु 12मध्ये 46 आणि उरण कोट नाका हा संघ जर आपण पाहिला बलाढ्य संघ आहे. त्यांची बॅटिंग आजच्या दिवसामध्ये पाहिली आहे. परंतु गोलंदाजी करताना गोलंदाज प्रथमेश याचा पहिला बॉल, खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढतोय. लॉंग ऑनमध्ये आपण पाहतोय फिल्डर येतोय वेगानं. हितेशनं चेंडूला फील्ड केलाय. तत्पूर्वी 2 धावा मिळवल्या आणि कोट नाका टीमच्या खात्यामध्ये 2 धावा ॲड झाल्या. धावसंख्या आता जोडली 19 धावसंख्या, राहिल्या 44 धावा. ची गरज असताना या बॉलवर मात्र सिंगल मिळाली. आता मात्र 43 येणारे बॉल राहिले 10मध्ये 43 धावसंख्या. 10-43चं समीकरण, 10-43चं इक्वेशन, विनिंग कॅल्क्युलेशन आता इथून राहिलं गेलं आहे. आणि त्या 43साठी आता काय केलं जाईल? मोठे फटके, षटकार चौकार, हीच भाषा बोलावी लागेल. यावेळेला आपण पाहताय चेंडूवर आले होते, आपण पाहताय प्रीतम झेलसाठी आले होते, परंतु चेंडू समोर पडला पुढ्यामध्ये. चेंडूला अडवलं, फील्ड केलाय, धावा वाचवल्या, उर्वरित मिळाले एक सिंगल. आणि आता मात्र 42 धावा. 9 चेंडू आणि 42. डॉट बॉलनं फारसं मी म्हणेन ना पारगाव टीमला फरक पडणार नाहीये. वेगवान फटका, जमिनीला घरंगळत आणखी एक सिंगल. आता 8मध्ये 41 धावा. 8 बॉल आणि 41 धावसंख्या. थोडंसं आता आव्हान जड होतोय की काय, जड होताना पाहायला मिळेल की काय, कारण मगाशी सुद्धा असंच चित्र होतं. केदार बाद झाला, धावसंख्या थोडीशी मंदावली, त्यानंतर वाढली. परंतु या धावा जमवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील, मोठे प्रयत्न. दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मॅच. अगदी पुढे जाण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करतायत, लढतायत या स्पर्धेमध्ये. मुंडकर रियालिटी ट्रॉफी आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहताय शेवटचा सामना आजच्या दिवसामधील. जो जिंकेल तो उद्या पुन्हा एकदा संडे फंडे मेगा फायनलमध्ये तुम्हाला एका ना एका नामांकनावर पाहायला मिळेल. यावेळेला फुलटॉस बॉल, मिड विकेटचं क्षेत्र, फिल्डरच्या वाक्याच्या बाहेर. 4 धावेचा हा चौकार. 6 बॉल आणि 6मध्ये 36 धावेची गरज. गीतासाठी आमच्या DJ मास्टरसाठी 100 रुपयाचा पारितोषिक. DJ ध्रुवेश 300 झाल्या. अँटिक ग्रुपचे सर्व आमचे ध्रुवेशला आपण पाहताय. शुभमच्या माध्यमातून 100. 6 बॉल 36ची गरज. त्यामध्ये आलाय पहिला षटकार. येणारे 5 बॉल 5मध्ये 30 धावेची गरज. गोलंदाज आता सज्ज झालाय विपुल म्हात्रे. विपुलला प्राचारण केलंय षटक क्रमांक 3. एक इन ॲक्शन जर विपुलची आपण पाहिली ना, अगदी चायनामॅन ज्याच्या माध्यमातून ही गोलंदाजी पाहायला मिळते. ॲक्शन खूप वेगळी आहे त्यांची आणि गोलंदाजी सुद्धा सुरेख सातत्यानं करत असतात. परंतु 6मध्ये 36 धावा डिपेंड करण्यासाठी त्यामध्ये पहिला षटकार आलाय. 5मध्ये आता 30. 5 बॉल 30. इन ॲक्शन आपण पाहिलं भारतीय संघाचं कुलदीप यादव. त्या पद्धतीची ॲक्शन पाहायला मिळेल. या वेळेला चुकी करतायत. फर्स्ट स्लिपमध्ये आपण पाहू शकाल
विपुल थोडेसे टेन्शनमध्ये येत आहेत बघा, कारण चौकार आला ना की हे टेन्शन पाहायला मिळतच असतं, षटकार चौकार. परंतु इथून मात्र आणखी एक 4 धावेचा चौकार. चार चेंडू आणि आता 26 धावा. पागोटे आणि कोटनाका सामना आपण पाहिला असेल, 2 धावेनं सामना गमावला. हे क्रिकेट आहे. यावेळेला आपण पाहताय शॉर्ट फाईन लेगला टिपलाय झेल आणि त्यानंतर झेल टिपल्यानंतर पारगाव टीमच्या खेळण्यामध्ये थोडीशी खुशी पाहायला मिळते आहे. आणि अगदी जर आपण पाहिलं असेल आमचे विपुल पाहायला मिळतील, खुश झालेत, विकेट मिळाली. आता मात्र 3 बॉल 26, 3 चेंडू आणि आता 26 धावा. तीन मध्ये 26 धावा, 3 चेंडू आणि 26 धावा. चेंडू क्रमांक 4 आणि या चौथ्या बॉलवर मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. चेंडूला फील्ड केलं, अडवलंय. आता मात्र शेवटचे 2 बॉल आणि त्या 2 मध्ये 25 धावा. मॅचमध्ये औपचारिकता राहिली आहे का, मॅचमध्ये औपचारिकता बाकी राहिली का? नानोबा क्रिकेट संघ पारगाव. आणि आता मात्र 25 ची गरज असताना हा षटकार आलाय. शेवटचा 1 बॉल आणि आता मात्र 19 धावांची गरज आहे. शेवटचा अंतिम बॉल आणि 19 धावा. संघर्षमय योद्धा म्हणून ज्यांना आपण पाहिलंय ते स्वर्गीय दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब. आज आपण सर्वजण प्रयत्न करतोय, खूप साऱ्या गोष्टी आपण केल्या आणि हा सामना मात्र अगदी आपण पाहिला असेल जिंकलाय तो म्हणजे नानोबा क्रिकेट संघ पारगाव संघानं. कॉंग्रॅच्युलेशन पारगाव टीम, सुपर 3 मध्ये आपण क्वालिफाईड झालात, त्याबद्दल हार्दिक अभिनंदन.